नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या येणारे काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की अक्षय आणि रमाला एकमेकांचे सत्य तर कळलेले असते की रमासुद्धा ही अक्षय नाटक करतो म्हणून तीसुद्धा नाटक करते. परंतु अक्षयला आता अस्मितने सर्व काही सांगितलेले असते की रमाने मला हे सर्व प्रेमाचे नाटक करण्यासाठी सांगितलेले होते, कारण मी तिच्याबरोबर लग्न करणार नाही, फक्त आम्ही नाटक करतो. आणि केवळ अक्षय हे तिला हक्काने जोपर्यंत म्हणत नाही की ती त्याची बायको आहे तोपर्यंत रमा मात्र काही हे नाटक थांबवणार नाही. हे अक्षयच्या लक्षात आल्यानंतर अक्षयला खूप आनंद होतो, कारण अक्षयला आता रेवाचे जे काही सत्य आहे ते या जगासमोर आणि या घरातील लोकांसमोर तर आणायचे असते आणि योग्य असा पुरावा मिळून रेवाला मात्र त्याला धडा शिकवायचा असतो, म्हणून तो हे सर्व काही कारस्थान करतो. परंतु यात रमाची जी काही धांदल उडालेली असते की रमाला सुद्धा जेव्हा माहिती होतं की अक्षय माझ्यासोबत नाटक करतो आणि त्याने तिला विश्वासात न घेता ही मुद्दाम चालू केले, म्हणून तिला वाईट वाटतं, अक्षयचा राग येतो, कारण अक्षयने तिला हे सर्व सांगायला हवं होतं असे तिला वाटत होते. परंतु आता तर त्यांनीच माझ्या लग्नाचा विषय काढलेला होता, मग चला आपण सुद्धा काही कमी नाही, शेरात सवाशेर बनून आपण सुद्धा त्यांच्या ह्या नाटकाचा पर्दाफाश करूयात. म्हणून रमाने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. रमासुद्धा अस्मितची अगदी प्रेम असल्याचं नाटक करते. अस्मित किती चांगला आहे, खरोखर तो मला किती जीव लावतो, माझ्यावर किती प्रेम करतो, प्रत्येक क्षणाला ती अक्षयला दाखवून देते. अक्षयची खूप चिडचिड होत असते, परंतु जेव्हा अस्मितने सांगितल्यानंतर अक्षयचा जीवात जीव येतो आणि हे सर्व तो सीमाला सांगतो, तेव्हा मात्र सीमालासुद्धा खूप आनंद होतो की आता या दोघांमधील काही गैरसमज तर मिटलेत. कारण या दोघांमधील जेव्हा गैरसमज होते तर सीमाला मात्र त्या दोघांमध्ये त्यांना वाद होऊ नये म्हणून तोंड द्यावे लागत होते. तेव्हा आता सीमाला असे वाटत असते की नक्की आता हे दोघे एकत्र येतीलच. परंतु सीमाला हे माहिती नव्हते की अक्षयला ढकलणारी ती दुसरी तिसरी रेवा आहे. हे जेव्हा आता या घरासमोर कळेल तेव्हा खूप मोठा असा सत्याचा उलगडा आता या ट्विस्टमध्ये होणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, रमा ही अक्षयवर खूप प्रेम करत असते, परंतु रेवाला मात्र ही काही देखवत नाही, म्हणून रेवाने अक्षय आणि रमाला कायम वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला असतो. रेवा इतकंच नाही तर अक्षयला म्हणजे गच्चीवरून ढकलून सुद्धा तिने दिलेलं असतं. आणि तेव्हा रमाला जेव्हा ही CCTV फुटेज पाहायला मिळतं, नशिबाने योगायोगाने रमासमोर ते येतंच, म्हणून रमाला एक खूप मोठा असा धक्का बसलेला असतो. रमा म्हणत असते की आता रेवा तर तिचे हे पाप आहे आणि ते सत्य ती कबूल करू शकत नाही, त्यामुळे आता मला सुद्धा काहीतरी अक्षयला मदत करावी लागेल. अक्षय हे काय करतो आणि कसे करतो, पण तेव्हा मात्र अक्षयसुद्धा रमाला म्हणतो की थांब, आता मी जे काही आहे ते नक्की सत्य आहे की ते तुला सांगावेच लागेल की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. ज्या दिवशी तू जगाला ओरडून सांगशील त्या दिवशी मी हक्काने तुझा नवरा होईल, कारण तोपर्यंत रमा तू आपल्या हक्काविषयी लढायला म्हणजे सक्षम होणार नाही. मला असे वाटतं की रमा तू अगदी लोकांना हक्काने सांगावी हा माझा नवरा आहे आणि मी माझ्या नवऱ्याचा हक्क दुसरा कोणाला देऊ शकत नाही, तो माझ्या हक्काचा नवरा आहे, हक्काचं प्रेम आहे, असे जेव्हा तू सांगशील तेव्हा मात्र मी सर्व काही सत्य हे उघड करेल. आणि त्यामुळे आता तर रेवाचं हे सत्य अक्षयला बाहेर काढायचं असतं. परंतु जो व्हिडिओ म्हणजे जो CCTV फुटेज त्या माणसाने रमाला दाखवलेले असते आणि अक्षयलासुद्धा ते दाखवलेले असते, पण त्यात रेवाचा चेहरा मात्र काही हा व्यवस्थित दिसत नसतो. म्हणून अक्षयला असे वाटते की आता रेवाचा जो काही चेहरा आहे तर तो व्यवस्थित दिसायला हवा आणि आता ही CCTV फुटेजचा धमाका आहे तो ऐनवेळीच अख्ख्या जगासमोर कसा आणायचा यासाठी अक्षयचा प्लॅन असतो. परंतु त्या अगोदर रमा आणि अक्षय यांना एकमेकांच्या सत्याबद्दल कळते की एकमेकांशी ते सुद्धा नाटक करतात, कारण आता अक्षय अस्मितची गाठ घेतो आणि त्याला सर्व काही माहिती होते. पण त्यानंतर रमाने अस्मितने सुद्धा एक प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅननुसार लगेच रमा ही अस्मितला म्हणत असते की आता सर्व सत्य शेवटी अक्षयसमोर येईलच आणि तेव्हा ते मला त्यांची बायको आहे असे म्हणतील आणि सर्व सत्य ते मला सांगतील असे तिचे या प्लॅनद्वारे अपेक्षा असती.
तेव्हा मात्र रमा एका गाडीखाली जीव द्यायला निघते आणि जशी आरती वहिनीला गाडीने ढकलले होते अगदी तशीच ती व्यवस्थित सर्व काही प्लॅन अस्मितला धरून करते. तेव्हा रमाला त्या गाडीने थोडंसं असं धक्का दिला जातो आणि रमा ही थोडीशी बाजूला जाऊन पडते. तेव्हा मात्र लगेच रमाच्या डोक्याला लागते. परंतु अस्मित मात्र अक्षयला फोन करतो आणि घाईने हे सर्व सांगतो की रमाला गाडीने उडवले. ते ऐकून तर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. अक्षय धावतच येतो आणि रमाची ती अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटतं. तेव्हा अक्षय धावतच येतो आणि अस्मित रमाकडे बोट दाखवतो. तेव्हा मात्र आता अक्षयची इतकी अवस्था बिकट झालेली असते, कारण त्याला असे वाटतं की रमाला आत्ता नक्की काहीतरी झाले आणि तो रमाला म्हणत असतो की रमा, अगं तू मला सोडून कुठेही नाही जाऊ शकत. रमा आणि अक्षयची जोडी कधीही वेगळी नाही होऊ शकत. हे जेव्हा अक्षय रडतच म्हणत असतो तेवढ्यात रमा लगेच डोळा उघडते आणि खरं आहे तुमचं असे म्हणते. तेव्हा अक्षयला खूप आनंद होतो. रमासुद्धा खूप खुश होते, कारण सर्वांसमोर अक्षयने तिला रमा तू मला सोडून कधीही जाऊ शकत नाही, रमा आणि अक्षय कधीही वेगळे होऊ शकत नाही असे सांगितल्यानंतर खूप आनंद होतो. ती म्हणते की खरंच मी तुम्हाला सोडून आता कुठेही जाऊ शकत नाही आणि मी सुद्धा हे नाटक तुमच्या ह्या प्रेमासाठीच करत होते. तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तेव्हा आता हे दोघे तर एकत्र येतात, परंतु अक्षयने हे सर्व नाटक का केले आणि तो कशासाठी करत होता याबद्दल रमाला काही आत्तापर्यंत माहिती नव्हते. तेव्हा अक्षय सर्व काही हा रमाला सांगतो की रेवाने त्याच्याबरोबर काय केले आणि त्याला गच्चीवरून कसे ढकलले. परंतु जर हे मी सर्वांसमोर सांगितलेले असते तर रेवाने आणखीन काहीतरी कुणाच्या जीवाला मारण्याचा आणि धमकी देण्याचा प्रयत्न केला असता. म्हणून मला कुणाला ही सत्य सांगूशी वाटले नाही, म्हणून हा प्लॅन मी केला. आणि रमा मम्माला माफ कर, कारण या प्लॅनमध्ये मी तुला सामील करून घेऊ शकलो नाही, कारण तेव्हा मला तुला अशी ताकद निर्माण करायची होती की तू सर्व जगासमोर आपल्या हक्कासाठी लढणार होती आणि आपल्या प्रेमासाठी. म्हणून मी हे सर्व नाटक करत होतो, कारण रेवा ही कोणत्याही थराला पोहोचू शकते. तिने जान्हवी वहिनीला मारले, परंतु आता त्या जान्हवी वहिनीचा जो काही हा तिला गाडीने उडवणारा ड्रायव्हर आहे त्याला तर पोलिसांनी सुद्धा पकडलेले असते. आणि आता त्याने अक्षय आणि रमासमोर कबुलीसुद्धा दिलेली असते की हो, त्या रेवा मॅडमनेच मला त्या जान्हवी वहिनींना पकडण्याची धमकी दिली होती आणि आत्तापर्यंत जो काही त्याने रेवाविरोधी व्हिडिओ तयार करून ठेवलेला असतो तर त्याचा एक भक्कम पुरावा तो रमा आणि अक्षयला देतो. तेव्हा रमा आणि अक्षयच्या हातामध्ये भक्कम असा पुरावा लागतो, CCTV फुटेज लागतो. परंतु आता ह्या सर्वाचा धमाका कधी करायचा आणि हे सर्व सत्य तिचे घरी आणून तिच्या आयुष्यातील हा फटाका कधी फोडायचा असे त्यांनी ठरवलेले असते. आणि आता अक्षय आणि रमाने जे काही एकमेकांना सर्व काही सांगितलेले असते आणि त्यांना आता खूप आनंद झालेला असतो आणि रेवाविरुद्ध लढण्याची ताकद मात्र त्यांच्यात दुप्पट वाढलेली असते. तेव्हा अक्षय म्हणत असतो की आता रमा तू सुद्धा ऐन वेळेस लग्नासाठी तयार व्हायचे आणि मी सुद्धा त्या रेवाबरोबर लग्नासाठी तयार होईल. आणि ज्या दिवशी आपली ही म्हणजे संगीताचा कार्यक्रम असेल आणि त्या संगीताच्या कार्यक्रमा दिवशी हा सर्व काही धमाका फुटेल, म्हणजे रेवाचे सर्व सत्य जगासमोर येईल. पण तरीसुद्धा रेवा ही कुणाला कबूल करणार नाही. त्यामुळे आपल्याला ह्या CCTV फुटेज आहे तर ते हॉलोग्राफवर जे काही आहे त्यावर टाकून द्यायचे आणि त्या क्षणी सर्व सत्याचा उलगडा होईल. सर्व प्लॅनबद्दल व्यवस्थित अशी तयारी होते. तेव्हा अस्मितसुद्धा त्यामध्ये त्यांची मदत करतो आणि अस्मित हा रमा आणि अक्षयला तर त्याने एकत्र आणलेले असते, परंतु आता त्याला अक्षयची मदत करून सर्व काही सत्याचा उलगडा ह्या मुकादमांच्या घरापर्यंत पोहोचवायचा असतो. त्यानंतर आता रमाला ती साडी मिळवायची असते की रेवाने ती साडी घातलेली आहे आणि त्या CCTV फुटेजमध्ये दिसणारी ती मुलगी रेवाच आहे असे सर्वांना प्रूफ करायचे असते. म्हणून त्यासाठी रमा ही तिच्या अक्षयची साथ घेऊन प्लॅन करते. तर अक्षय म्हणत असतो की आता रमा आपल्याला अगदी सावध राहून हे सर्व काही रेवाला शिक्षा व्हायला हवी. तेव्हा मात्र अक्षय आणि रमा घरी येतात. घरी आल्यानंतर अक्षय आणि रमा हे आहे त्या स्थितीतच राहत असतात. तर रेवा म्हणते की अक्षय अरे कुठे गेला होता. अक्षय म्हणतो की काही नाही, अगं एक काम होतं म्हणून तिकडे गेलो होतो. तर रेवा म्हणते की अक्षय चल ना रे, अरे लग्न तर आता खूप जवळ येतं आहे, मग शॉपिंग तर करायला हवी. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो अगं रेवा चल ना.
तेव्हा अक्षय तिला लाँग ड्रायव्हिंगसाठी घेऊन जातो आणि त्याला असे वाटत असते की नक्की रेवा काहीतरी सांगेल, परंतु रेवा मात्र काही सांगत नाही. आणि शेवटी तो अगदी जसे नाटक आहे तसे त्या रेवाबरोबर करण्याचे ठरवतो. अगदी तसाच तो रेवाच्या प्रेमात म्हणजे तिला खरंच त्याचे तिच्यावर प्रेम आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो आता रेवाला म्हणत असतो की रेवा, अगं आता लग्न तर आपले जवळ आलेले आहे, मग तू तिकडे कशाला सर्व काही तयारी करते, इकडे आपल्या घरीच तुझे सर्व सामान कपडे वगैरे सर्व काही घेऊन ये. तर रेवा म्हणते की अरे अक्षय, खरंच मी खरंच इकडे राहायला येऊ, मला तर खरंच खूप आनंद वाटतो की अक्षय तू असे म्हणतो. रेवा इतकी उत्सुक असते आणि तिला खरंच असे वाटत असते की अक्षयने खरंच तिला या घरात लग्नाच्या अगोदर बोलावले म्हणून तिला खूप आनंद होतो. आणि ती सर्व आपले सामान वगैरे सर्व काही घेऊन परत मुकादमांच्या घरी येते. परंतु तिला हे माहिती नसतं की जी साडी तिने अक्षयला गच्चीवरून ढकलले त्या दिवशी घातलेली असते, ती साडी आणि ते सर्व शँडेल वगैरे जे काही वस्तू असतात तर त्या रमा ही रेवाकडून काढण्याचा प्रयत्न करते. कारण असाच काहीतरी पुरावा आहे की त्या आधारे आपण या रेवापर्यंत म्हणजे तिच्या ह्या सत्यापर्यंत पोहोचू शकू. तेव्हा सर्व लग्नाची तयारी होते आणि रमा आणि अक्षयने सुद्धा जे रेवाविरोधी पुरावे आहे ते सर्व तर मिळवलेले असतातच. पार्वती आजी शशिकांत तर खूपच खुश होत असतो, कारण त्याला रेवा म्हणून या घरची सून येते म्हणून खूप आनंद होतो. कारण रमा आता या घराच्या बाहेर जाणार आहे असे आजी आणि शशिकांत यांना वाटत असते, म्हणून ते खूप खुश असतात. आणि लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात त्यांची रेवाला हाताला धरून चाललेली असते. तेव्हा अक्षयसुद्धा त्या रेवाबरोबर खूप खुश आहे असे नाटक करत असतो आणि त्याने सुद्धा सर्व काही शॉपिंग केलेली असते. परंतु आता योग्य त्या वेळी योग्य असा फटाका फुटून मोठा असा बार होणार असतो, कारण ह्या रेवाच्या पापाची सत्य त्या दिवशी सर्वांसमोर येणार असते. म्हणून अक्षय तर मनातून खूप खुश असतो. रेवा, आता काही झाले तरी तू माझ्या तावडीतून नाही वाचू शकत, कितीही काही कर, कुठेही जाऊन लप, परंतु आता मात्र तुझा हा खरा चेहरा सर्व जगासमोर येईल. म्हणून अक्षय रमाने सर्व काही तयारी केलेली असते. परंतु आता ऐन वेळेस मात्र लग्न होणार असतं, तर ते रमा आणि अक्षयचं आणि रेवाला शिक्षा देऊन. तेव्हा संगीताचा कार्यक्रम असतो. सर्वजण खूप छान तयार होतात आणि जे काही सर्व होलोग्राफ्स प्रोजेक्टर वगैरे असतात ते सर्व आलेले असतात. रेवा इतकी खुश होऊन तयार होते आणि तिला असे वाटत असते की आता तर अक्षयशी माझं लग्न होईल, म्हणून ती खूपच खुश असते. परंतु तिला हे माहिती नसतं की आता माझ्या खरा चेहरा आणि मी जे काही पाप केले ते आता जगासमोर येणार आहे, याच्याबद्दल तिला जाणीव नसते. अभि मात्र खूप नाराज असतो आणि अगदी दारूच्या नशेत तो तेथे आलेला असतो. त्यालासुद्धा हे खूप वाईट वाटतं, कारण जे होत्याचे नाही ते शेवटी झाले आणि ह्या मुकादमांनी शेवटी आपल्याला बर्बाद केले असं त्याचा भ्रम होतो. अक्षयवर सुद्धा तो नाराजच असतो. परंतु आता अक्षयने आईने जेव्हा संगीताचा कार्यक्रम असतो तर रेवाबरोबर डान्स करण्याचा प्रयत्न तर केलाच असतो, परंतु रमा आणि अक्षय मस्त असा डान्स करतात. तेव्हा रेवाला खूप राग येतो. रेवा म्हणते की काय अक्षय, अरे तू माझ्याबरोबर डान्स करायचा सोडून तू त्या रमाबरोबर का डान्स करतो, काय काय असे आहे. तेव्हा रमा टाळ वाजवते आणि आता जे काही होलोग्राफ्स प्रोजेक्टर बनवलेला आहे तो शेवटी सर्वांसमोर आणला जातो आणि ते बघून रेवाची तर खूपच अशी जिरते आणि काय करू आणि काय नाही असे तिची गत होती. हे CCTV फुटेज जेव्हा त्या होलोग्राफ्सवर प्रोजेक्ट ऑन केला जातो तेव्हा तो CCTV फुटेज बघून रेवाच्या पायाखालची जमीनच हलते. रेवा तरीसुद्धा म्हणत असते की नाही, मी हे सर्व केलेले नाही, मुद्दाम ही दुसरी तिसरीच मुलगी आहे आणि माझ्यावर का ढकलतात. तेव्हा अक्षय म्हणतो की काय काय बोलतेस रेवा, अगं मला ढकलणारी तूच होती. रमासुद्धा पुढे येते आणि काय गं, माझ्या नवऱ्याला ढकलून तू त्याच्या जीवाची सुद्धा विचार केला नाही आणि काय तर म्हणे तू त्यांच्यावर प्रेम करते, हे असे तुझे प्रेम. तेव्हा घरातील सर्वांना आणि आलेल्या सर्व मंडळींना ते रेवाचे ते रूप बघून खूपच धक्का बसतो आणि त्याच वेळेस तेथे पोलीससुद्धा आलेले असतात, कारण जो काही गुंड आहे तो त्यांनी पकडलेला असतो. रेवा आता सर्वांना म्हणत असते की त्या CCTV फुटेजमध्ये मी ती मुलगी नाही. रमा आणि अक्षय हे नाटक करतात, त्यांना आता एकत्र यायचे असेल म्हणून त्यांनी काहीतरी गेम असा पलटवला असेल. तेव्हा अक्षय म्हणतो की हो
का? लगेच त्या ड्रायव्हरला पोलीस पुढे घेऊन येतात आणि ड्रायव्हर तो व्हिडिओ आहे तो जे पैसे दिल्याचा आणि आरती वहिनीला मारण्याचा जो काही रेवाने पैसे दिले होते ते सर्व कारस्थान आणि तो व्हिडिओ सर्वांसमोर तो जेव्हा सांगतो तेव्हा आणखीन एका सत्याचा उलगडा होतो की रेवाने आणखीन एक म्हणजे असे पाप केलेले आहे की आरती वहिनीला मारले आणि आरती वहिनीला मारण्याचा आरोप ती दुसऱ्या तिसऱ्याच करत असते. हे जेव्हा आभीला समजते तेव्हा आभीला तर खूप मोठा धक्का बसतो. आभी रेवासमोर येतो आणि सनकन असे रेवाच्या एक कानामागे देतो. तेव्हा मात्र रेवाची अशी पळताभुई होत असते की नक्की आता काय करू आणि काय नाही, म्हणून रेवाला आता काय तत मम अशी तिची बोलती बंद होते. तेव्हा आभी म्हणतो की काय माझ्या आरतीला तू मारले? रेवा काय ग माझ्याबरोबर लग्न करण्याचे नाटक करते आणि एकीकडे अक्षयबरोबर लग्न करण्याचे नाटक करते. अगं काय काय तुझी लायकी आहे? मुकदमांची सून तर तू होण्याच्या लायकीची सुद्धा नाही. आजीचा मात्र चेहरा अगदी लाल भडक होतो कारण तिच्या नातवाला जीवे मारण्याचा तिने प्रयत्न केला आणि तिलाच आपण या घरची सून बनवतो म्हणून आजीच्या पायाखालची जमीनच हरते. शशिकांत सुद्धा रेवाला म्हणतो की रेवा अगं काय तू तर माझ्या बछड्यावर हल्ला केला आणि मला माहिती नव्हतं की तू त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर रेवा मी तुझी मदत केलीच नसती, परंतु मला हे माहिती नव्हतं की तू अक्षयला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र रेवा म्हणतं की ते नाही बाबा, तुम्हाला तर माझ्या सर्व प्लॅनबद्दल माहितीच होतं कारण काही झालं तरी मुकदमांच्या घरामध्ये मला एंट्री करायची होती म्हणून मला रमाला त्यावेळेस मारायचे होते आणि रमाऐवजी आरतीच मध्ये आली आणि आरती वहिनीलाच त्या गाडीने ढकलले असे ती सर्व काही आपला सत्य सर्वांसमोर शेवटी कबूलच करते. तेव्हा रेवा अगोदर तयार नसते परंतु ते साडी आणि सँडल असतात तर रमा ते सर्वांसमोर दाखवते आणि ही साडी रेवा तुझीच आहे. तेव्हा रेवा आपोआप सर्व काही सत्य ही सर्वांसमोर सांगून टाकते. तेव्हा शेवटी संगीताच्या कार्यक्रमाच्या दिवशी आणि या लग्न सोहळ्याच्या दिवशी रेवाचे सर्व सत्य काही शेवटी जगासमोर येतं आणि रमा आणि अक्षय आपले पूर्ण एकत्र येतात. तेव्हा रमाच्या गळ्यामध्ये पुन्हा रमा आणि अक्षयचं मंगळसूत्र आजी स्वतः रमाच्या हातात देते आणि रमाची नाक घासून ती माफी मागते कारण आत्तापर्यंत आजीने रमाला खूप काही धमकवण्याचा त्रास दिलेला असतो, तिच्या घरच्यांना त्रास दिलेला असतो. तेव्हा रमाचे घरचे असतात कावेरी आणि मंगलमावशी, पंकज काका यांनासुद्धा रमा आणि अक्षय एकत्र आल्याने खूप आनंद होतो आणि ह्या रेवाला शेवटी तिच्या पापाची शिक्षा मिळते. घरातील मुकादम फॅमिलीसुद्धा आता रेवाला बाहेर काढून तिची जेलमध्ये रवानगी करणार असतात. फक्त आभीला वाईट वाटतं. तेव्हा अक्षय आभीची माफी मागतो की अरे मी जे काही करत होतो ते अगदी सर्वांच्या जीवाही रांगणारं होतं परंतु मला माझं नातं गमवायचं नव्हतं, माझ्या रमाला मला गमवायचं नव्हतं, परंतु आभी मात्र तू विश्वास ठेवला नसता, घरातील कोणीही विश्वास ठेवला नसता, काही लोकांनी तर रेवाची साथ द्यायला सुद्धा मागे पुढे पाहिले नाही. तेव्हा शशिकांत तर खाली मान घालून उभा राहतो कारण आता काही करण्याचे पर्याय त्याच्याकडे आता राहिलेला नसतो. तेव्हा आता सर्व सत्यांचा उलगडा होत रमा आणि अक्षय हे ऐन लग्नाच्या वेळीच एकत्र येतात आणि धूमधडक्यात पुन्हा त्यांचा लग्नविवाह पार पाडतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.